मागील 2 दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान असल्याचं पाहायला मिळतंय. तर उर्वरित राज्यामध्ये स्वच्छ सूर्यप्रकाश आणि कोरडं हवामान पाहायला मिळत असून किमान तापमानामध्ये देखील घट झाली आहे. नाशिक आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये थंडी देखील चांगलीच वाढली आहे. 14 नोव्हेंबरपासून राज्याच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाची देखील शक्यता आहे. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा आणि सांगली या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता 14 नोव्हेंबरपासून वर्तवण्यात आली आहे. पाहुयात पुढील 24 तासांमध्ये राज्यात तापमान व हवामानाची स्थिती कशी राहील. मुंबई शहरामध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहणार आहे. तर मुंबईतील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस एवढं राहील. तर पुण्यामध्ये अंशतः ढगाळ आकाश राहणार असून कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 16 अंश सेल्सिअस एवढं राहील. तर पुण्यामध्ये काहीसं धुकं देखील पाहायला मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहणार आहे. तर कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस एवढं राहील. तर नाशिकमध्ये सामान्यतः निरभ्र आकाश राहणार असून कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढं राहील. नाशिकमधील किमान तापमान हे मागील काही दिवसांपासून स्थिर असल्याचं पाहायला मिळत असून 14 ते 15 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 18 अंश सेल्सिअस एवढं राहणार आहे. तर नागपूरमधील वातावरण हे ढगाळ राहणार असून थंडी काहीशी कमी जाणवणार आहे. तर मंडळी, हा होता राज्यभरातील तापमान व हवामानाच्या स्थितीचा आढावा. हवामानाचे अंदाज दररोज पाहण्यासाठी पाहत रहा लोकल 18 मराठी.